अचानक बिबट्या समोर आल्यावर काय करावे? बिबट्याचा मानवी वस्तीमध्ये वावर आणि त्यामुळे होणारे हल्ले ही एक गंभीर समस्या बनली आहे. पूर्वी बिबट्या हा फक्त घनदाट जंगलामध्ये आढळत असे, पण आता शेती व गावाच्या आसपास भागातही बिबट्या दिसून येत आहे. त्यामुळे आपला बिबट्याशी कधीही सामना होऊ शकतो. तेव्हा बिबट्या अचानक समोर आल्यावर काय करावे? स्वतःच्या रक्षणासाठी काय उपाययोजना कराव्यात, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्रात बिबट्याला बिबळ्या किंवा वाघरू, चित्ता असेही म्हणतात. बिबट्या हा मांजर प्रवर्गातील हिंस्र पशु आहे. महाराष्ट्रामध्ये 2025मध्ये बिबट्याचे हल्ले हे वाढले आहेत. या एकाच वर्षात बिबट्याचे शेकडो हल्ले हे झालेले आहेत. या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत 21 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. बिबट्या माणसावर सहसा हल्ला करत नाही. तो एक लाजाळू प्राणी आहे आणि तो माणसांना टाळण्याचा प्रयत्न करतो. बिबट्या घाबरला, विहिरीत पडला, घरात अडकला किंवा त्याला पळायला जागा न मिळाल्यास अशा वेळेस बिबट्या मानवावर हल्ला करतो. आता आपण त्या अचानक समोर आल्यावर काय करावे हे पाहूया. बिबट्या जर समोर दिसला तर त्याला घाबरून पळण्याआधी एक विचार करा की तुम्ही बिबट्यापेक्षा जास्त वेगाने धावू शकत नाहीत. बिबट्या सहसा समोर झडप न घालता पाठीमागून मानेवर झडप घालतो. या कारणाने त्याला पाठ दाखवू नका, फक्त शांत उभे राहा. बिबट्या समोर दिसल्यास मोठे दिसा. बिबट्या त्याच्यापेक्षा लहान प्राण्यावर हल्ला करतो, जसे कुत्रा, डुक्कर, हरिण, ससा. बिबट्या क्वचितच मोठ्या प्राण्यावर हल्ला करतो. या कारणाने तुम्ही त्याला मोठे दिसले पाहिजे. हात वर करा, तुमचे शर्ट पसरवा, जेणेकरून मोठे दिसाल. बिबट्या दिसल्यावर खाली बसू नका. तुम्ही खाली बसल्यावर त्याला तुम्ही लहान शिकार वाटाल. बिबट्या दिसल्यावर झोपून मरण्याचे नाटक करू नका. ही एक चुकीची समजूत आहे. असे केल्यास बिबट्याला शिकार करणे सोपे होईल. डोळ्याचा संपर्क ठेवा. बिबट्याच्या डोळ्यात थेट बघा. शिकारी प्राणी सहसा अशा प्राण्यावर हल्ला करत नाही जे त्याच्याकडे एकटक पाहतात. संध्याकाळी एकट्याने फिरू नका. जर आपल्या परिसरात बिबट्याचा वावर असेल तर अशा वेळेस रात्री एकट्याने फिरू नका. बिबट्या रात्रीची शिकार करतो. हळूहळू मागे सरा. बिबट्या जर अचानक समोर आला तर हळूहळू मागे सरा. त्याला पाठ न दाखवता आवाज करा. जर आपल्यासमोर अचानक बिबट्या आला तर आवाज केल्यास बिबट्या पळून जाईल. गाडी असेल तर हॉर्न वाजा किंवा मोठ्याने टाळ्या वाजा. अचानक आलेला मोठ्या आवाजाने बिबट्या घाबरून पळून जाईल. आणि जर बिबट्याने आपल्यावर हल्ला केलाच तर काय करावे? अशा वेळेस घाबरून जाऊ नका. त्या आपल्या शरीरावरील सर्वात नाजूक जागेवर म्हणजेच आपल्या मानेवर हल्ला करेल. अशा वेळेस मानेला मफलर किंवा शर्टने बांधा किंवा आपल्या हाताने आपल्या मानेचे संरक्षण करा. बिबट्याचे नाक व तोंड ही नाजूक जागा असते. बिबट्याच्या नाकावर हाताने हल्ला करा. आपल्या हाताने नाक, डोळे, तोंडावर त्याच्या वार करा. बिबट्या पळून जाईल हे लक्षात ठेवा. बिबट्याने हल्ला केल्यावर हार मानण्यापेक्षा लढणे हाच एक उपाय आहे. आपल्या परिसरात जर बिबट्याचा वावर असेल तर काय दक्षता घ्यावी हे आता आपण पाहूया. रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी. अंधार झाल्यास एकट्याने बाहेर फिरू नका. घराबाहेर पुरेसा प्रकाश ठेवा. घराच्या आजूबाजूला प्रकाश असल्यास बिबट्याजवळ येत नाही. लहान मुलांना घराबाहेर एकट्याने जाऊ देऊ नका. लहान मुलांची उंची कमी असल्याने लहान मुले बिबट्यासाठी सोपी शिकार आहेत. पाळीव प्राणी, गुरे सुरक्षित ठेवा. पाळीव प्राणी, गुरे, ढोरे पक्क्या गोठ्यामध्ये ठेवा. मोकळे सोडू नका. मांसाहार कचरा उघड्यावर टाकू नका. आपण मांसाहार करत असाल तर उरलेला कचरा घरापासून दूर टाका. मांसाहार कचरा बिबट्याला आकर्षित करू शकतो.